हे साईचे साई भारत तिकडे जाऊन काय करणार आहे? तर ते इथं शिकू शकले नाही तर दुसऱ्या संस्थेत काय शिकणार आहे? सोडून आपल्या जीवनामध्ये गुरु प्रसन्न आहे तर सगळी दुनिया प्रसन्न आहे. गुरु नाराज तर सगळे दुनिया. मग गुरु कोण असतो? आपली हजार आईंचा एक मानून गुरु बनलेला असतो. आणि गुरुला शिष्याला पारखण्याची तत्परता असते. तुमची पुण्याई या ठिकाणी आपण आलो. तुमची आणि माझी पुण्याई आहे, आपण या ठिकाणी आलो. मी जो तुमच्याशी बोलून राहिलो ना, मला बोलताना असं स्टेजवर अशी थरथर हात कापते मध्ये. किती थरथर असे असं 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 होतं. आता मला 5000 लोकांमध्ये बोलायला लावा ओंकारच्या गुंजनामुळे. कशामुळे? फक्त ओंकारचं गुंजन. मी अर्धा तास झाले तुमच्याशी बोलतो. तुम्हाला आठवलं का आता महाराजांचं संपवा वाटलं का? नाही. याचा फायदा फक्त ओंकारच्या गुंजनाचा. कशाचा? आणि महाराज शेजारी बसलेले ना, व्हायब्रेशन तर राहणारच आहे ना. बरोबर आहे का नाही? आपल्या शेवटी व्हायब्रेशन राहणार आहे. गुरुजी सोबत बसले ना, आपल्या सोबत व्हायब्रेशन राहणार आहे. इथं पाणी आणायला लावत नाही, इथं सगळ्या गोष्टी नाही, इथं फॅन आहे, इथं हवा आहे, इथं संडास आहे, इथं बाथरूम आहे, इथं सगळ्या गोष्टी आहेत. मग एवढं करून पण तुम्हाला इथं उणीव काय बसते? आपल्याला उणीव काय? आपल्या मनात सारखं होत नाही म्हणून. बरोबर आहे का नाही? तर मी करणार नाही, माझ्याकडून होत नाही. त्याच मनाला आजपासून ओंकारचं गुंजन झालं की त्याच मनाला सांगितलं की मी हे पखवादाचे सगळेचे सगळे बोल वाजून दाखवणार दाखवणार दाखवणार. आणि संकल्प घ्यायचा आणि उठायचा. 40 दिवसात तर तुम्ही परिपक्व होता. बरोबर आहे का? 40 दिवसात माझा संकल्प आहे की मी 5 कोटी लोकांना नाम जपाला लावणार. किती लोकांना? 5 कोटी लोकांच्या हातात माळा असणार आहे आणि ते मी नामाला लावणार आहे. हा माझा संकल्प आहे. मी संकल्प बिगर संकल्प रहित जो जीवन आहे त्याचं जीवन व्यर्थ आहे. सगळ्या करा पण चोरी करायची नाही, कोणाची वही आणायची नाही, कोणाचे पैसे पडलेले उचलायचे बाहेर, कोणी दिलेलं खायचं नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आल्या तर ती विद्या सरस्वती तुम्हाला का प्रसन्न होणार नाही? होणार का नाही? हा. आणि बापूजींनी तेवढं सगळं, बापूजींना एका दिवसात 1.5 तोळा सोना, 1.5 तोळा सोनं भेटन एवढी कमाई होती रोज. तरीही ते आत्मसाक्षात्कारासाठी लीलाशाह बापूजींच्या दारात जाऊन राहतात. आपल्याला 1.5 तोळा आपल्या घरात येतं का? आपला 1.5 तोळा असल्यावर इथं बघतो का आपण? हा, गाडी घोडा बंगला इथंच आहे अडकू. बरोबर आहे का? आज जेवढं पुण्य रुद्र कमवून राहिला तेवढं माझं पोरगं कमवून राहिलं का? नाही ना. बरोबर आहे का? आज तो आयुष मध्ये त्याला आयुष वाटून राहिली. पण रुद्र ज्यावेळेस रुद्राचं नाव होईल गावोगाव किंवा तुमचं सगळ्यांचे नाव होतील गावोगाव, तेव्हा तुमचं जीवन कसं राहील बाळांनो? बरोबर आहे.